दोन घरगुती उपाय ज्याने तुमच्या गायी आणि म्हशी होतील एकदम तंदुरुस्त. गायी म्हशी खराब झाल्या असतील, तब्येत त्यांची फार बारीक दिसत असेल, तर त्यांना अगदी मजबूत तगडं बनवण्यासाठी दोन अतिशय सोपे, साधे आणि घरगुती उपाय की जे सगळ्यात प्रभावी आहेत. हे आपल्याला माहीतच आहे. गायी म्हशी निरोगी आणि तंदुरुस्त असणं खरंच खूप महत्वाचं आहे. गायी म्हशी या तंदुरुस्त जर असल्या तर त्या खूप जास्त दूध उत्पादनाची क्षमता त्यांची वाढते. जबरदस्त प्रमाणात त्या दूध देतात आणि हो, सगळ्यात जास्त जगतात देखील. गायी म्हशी जर कमकुवत असतील तर त्यांचा आजारी पडण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर असतो. जर तुम्हाला तुमच्या गायी आणि म्हशी अशक्त झालेल्या वाटत असतील, त्यांची तब्येत कमी झालेली वाटत असेल, हाडे बाहेर आलेली दिसत असतील किंवा तुमचं दुधाचं प्रमाण देखील जरी कमी झालेलं असेल, दुधाची फॅट कमी लागत असेल, तरी देखील ह्या दोन्ही पैकी एक जरी घरगुती उपाय तुम्ही केला तर तुमचा जबरदस्त फायदा दूध व्यवसायात होणार आहे. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा दोन गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या जर जनावरांना तुम्ही विशिष्ट प्रमाणात जर खाऊ घातल्या तर तुमचे जनावर अगदी जाड आणि मजबूत होतील. होय, प्राणी असोत किंवा मानव असो, ते जर शारीरिकदृष्ट्या मजबूत असतील तर ते जास्त मेहनत करू शकतात. तसेच निरोगी गायी आणि म्हशींचे मुख्य फायदे म्हणजे ते उत्तम दर्जाचं दूध देऊ शकतात. दुधाची क्वालिटी तसेच दुधाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. गायी म्हशींना जर मजबूत बनवण्यासाठी अतिशय सोप्या घरगुती टिप्स आहेत, ज्या पशुपालकांना फार महागात देखील पडणार नाही, पण ह्या जनावरांना आतून मजबूत बनवण्यासाठी अगदी जबरदस्त प्रमाणात काम करत असतात. हा उपाय चालू करताच अगदी 2 ते 3 दिवसामध्ये जनावरांची शारीरिक क्षमता सुधारू लागते. जनावरांच्या शरीरावर मांस वाढलेलं दिसू लागतं. जनावर कमजोर असतं तर ते मजबूत दिसायला सुरुवात होतं. हाडाचे जे काय साचे आहेत ते दिसणं बंद होतं आणि हो, दुधाचं उत्पादन देखील चांगल्या प्रमाणात वाढतं. हे सर्व पदार्थ यात सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा घरात असतात किंवा आसपासच्या दुकानात देखील अगदी 10-20 रुपयाच्या किमतीत तुम्हाला आरामात मिळू शकतात. होय, कुठल्याही टॉनिक शिवाय, कुठल्याही डॉक्टरांच्या म्हणजे उपायाशिवाय, महागड्या औषधांशिवाय तुम्ही या उपायाने मोठ्या प्रमाणावर जनावरांचं वजन आणि त्यांची तंदुरुस्ती, दुधाचं प्रमाण वाढवू शकता. 2 उपाय, ज्यातला पहिला उपाय हा सोपा आहे, ज्याचा रिझल्ट देखील खूप चांगला आहे, जो करायला एकदम सोपा आहे, करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. पण 2 नंबरचा उपाय असा आहे की जो सगळ्यात जास्त प्रभावी आहे, ज्याने आतापर्यंत जबरदस्त रिझल्ट हा दिलेला आहे. उपाय 2 वेगळे जरी असले, ज्यामध्ये 2 वेगळ्या गोष्टी जरी वापरायच्या असल्या, पण त्याच्या मागचा जो मुख्य उद्देश आहे तो एकच आहे. तो म्हणजे जनावरांच्या शरीरात चरबीयुक्त पदार्थ तसेच एनर्जी म्हणजेच ऊर्जा असलेल्या पदार्थांचं सेवन घडून आणणे. पहिला उपाय जो करायचा आहे त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे जे काय कपाशी किंवा कापसाची जी काय बी आहे, तर त्या बिया आपल्याला उपलब्ध करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, सरकी पेंड ही जी आहे तर ती कापसाच्या बियापासूनच तयार होते, पण कापसाच्या जे काय बिया आहेत तर त्या बियापासून जरी ती पेंड तयार होत असली तरी त्याच्यामधलं तेल जे काय आहे ते पूर्णतः काढून घेतलेलं असतं. त्यामुळे ती पेंड काम करते, पण ती इतकं काम करत नाही. 50 किलो पेंडीचं एक पोतं जितकं काम करेल तितक्या या बिया कदाचित 1 किलो बिया तेवढं काम करू शकतात. करायचं काय, ह्या बिया तुम्हाला उपलब्ध करून घ्यायच्या आहेत. या जनावरांना आपल्याला एका विशिष्ट पद्धतीनं खाऊ घालायच्या आहेत. ह्या बिया देत असताना ह्या कच्च्या खाऊ घालायच्या नाही आहेत. यांना तुम्हाला व्यवस्थित शिजवायचं आहे. शिजूनच ह्या थोड्या प्रमाणात, म्हणजे आधी 20 ग्रॅम, नंतर 30 ग्रॅम, 40 ग्रॅम, 50 ग्रॅम असं करत करत 100 ग्रॅम पर्यंत घेऊन जायचं आहे. तुम्ही याला एक तर भाजू शकता, भाजून याची पावडर गुळामध्ये मिक्स करून देऊ शकता, तुमच्या चाऱ्यामध्ये टाकू शकता, किंवा तुम्ही याला उकळूनही ते पाणी त्याच्यामध्ये गुळ टाकून तसंही देऊ शकता. होय, याची चव थोडीशी कडू असल्यामुळे जनावर त्याला खायला कदाचित थोडंसं हे करू शकतात, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं हे देऊ शकतात. हा उपाय शेतकऱ्यांच्या अनुभवातून आलेला आहे, त्यामुळे याला शास्त्रीय आधार फारसा नाहीये, पण लोकांच्या अनुभवानुसार याला रिझल्ट येत असतो. त्यामुळे उपाय करण्याआधी नक्कीच तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय जे काही डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्यावा. पण दुसरा उपाय जो आहे त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, त्याच्यावर अभ्यास देखील झालेला आहे, तो म्हणजे सोयाबीन. होय, सोयाबीनला देखील तुम्ही जबरदस्त तुमच्या जनावराला, गाई म्हशीला तगडं बनवण्यासाठी हे करू शकता. यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला याची थोडीशी वेगळी पद्धत आहे, कारण की उपायच इतका पॉवरफुल आहे की हा तुमच्या जनावरांचं वजन वाढवेल,
त्यांचे जे काही दिसणारे हाडकं आहेत ते दिसणं बंद होतील. अगदी कमजोर असलेलं जनावर अगदी तंदुरुस्त होऊन तरतरी त्याच्यामध्ये येणार आहे. एक विशेष तेज त्याच्या त्वचेवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इतका रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर दिसणार आहे. यात काय करायचं आहे, यामध्ये देखील तुम्हाला सोयाबीन जे आहे तर हे भाजून त्या ठिकाणी द्यायचं आहे. विशेष काळजी अशी घ्यायची आहे, सोयाबीन घ्यायचं आहे 100 ग्रॅम, ते भाजायचं आहे. ते तुम्ही चुलीवर किंवा गॅसवर तव्यावर त्या ठिकाणी भाजू शकता. हे भाजत असताना ते फार जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ते भाजल्यानंतर त्याची पावडर तुम्हाला करायची आहे. ही पावडर तुम्हाला 10-10 ग्रॅमच्या पट्टीत 100 ग्रॅमपर्यंत घेऊन जायची आहे. म्हणजे आज 10 ग्रॅम, उद्या 20 ग्रॅम, परवा 30, त्यानंतर 40, अशा पद्धतीने हळूहळू वाढवत नेऊन 100 ग्रॅमपर्यंत द्यायची आहे. ही पावडर ज्यावेळेस तुम्ही द्यायला चालू कराल त्यावेळेस जनावरांच्या आहारामध्ये सोडा तुम्हाला 10 ते 20 ग्रॅम, 30 ग्रॅम त्या ठिकाणी चालू करायचं आहे. कारण की याने ऍसिडिटी वाढत असते. हे सोयाबीन काम फार चमत्कारिक करतं. हे काय करतं, हे बायपास फॅट सारखं काम करतं. म्हणजे जनावरांच्या शरीरात गेल्यावर हे पचन संस्थेला बायपास करून डायरेक्ट रक्तामध्ये त्या ठिकाणी मिक्स होतं. त्यामुळे तुम्ही एखादी पेंड एक पोतं जेवढं काम करत नाही तेवढी मुठभर सोयाबीन जी काय भाजलेली पावडर आहे तेवढी काम करत असते. कारण ती डायरेक्ट जात असते त्याच्या पचन संस्थेला बायपास करून आणि रक्तामध्ये मिक्स होऊन तिच्यामधले सर्वच्या सर्व गुणधर्म जनावरांच्या शरीराला मिळायला सुरुवात होत असते आणि इथूनच सगळी जादू त्या ठिकाणी चालू होत असते आणि तुमची गाय म्हैस त्याच्यामुळे जबरदस्त तंदुरुस्त होत असते. एवढंच नाही, रिसर्चमध्ये असंही समोर आलेलं आहे की जनावरांच्या दुधाची फॅट सोयाबीनच्या पावडरने वाढलेली आहे. जनावरांच्या दुधाचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एक तिसराही उपाय आहे ज्याच्यामध्ये UP बिहार या साईडला केला जातो, तो म्हणजे जे काय आपलं मोहरीचं तेल आहे, सरसो, तर ते देखील जनावरांना त्या ठिकाणी पाजलं जातं. ज्यामध्ये तेल जे आहे एका बॉटलमध्ये टाकून जनावरांना ते त्या ठिकाणी पाजलं जातं. तेल हे देखील एक चरबीयुक्त पदार्थ आहे. तो डायरेक्ट पाजला तरी त्या ठिकाणी चालू शकतं, पण यामध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण की तेल जर त्या ठिकाणी पाजलं तर जनावरांच्या शरीरात असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत, जे जीवाणू आहेत, तर त्यांचं जे काही वातावरण आहे ते एकदम खराब होऊन जातं. कदाचित ते मरू शकतात. तर त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला तुम्ही तेल पाजत असताना घ्यायला पाहिजे. विशेष प्रकारामध्येच ते वापर करायला पाहिजे. पण या आधी सांगितलेला जो उपाय आहे सोयाबीनचा तो तुम्ही करू शकता. भरपूर लोकांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. रिसर्च सुद्धा त्या ठिकाणी आज नेटवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. खूप फायदेशीर हा त्या ठिकाणी झालेला आहे. तर हे होते उपाय. जर आता मुळातच उपाय हा अनुभवातून आलेला आहे. चॅनलचा उद्देशच हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी. कमी खर्चातील उपायाने दूध वाढावं, फॅट वाढावी, दूध व्यवसायामध्ये फायदा व्हावा, हाच उद्देश आहे. तर तुम्ही जर तुमच्याकडे एखादा युनिक उपाय असेल जो तुमच्या अनुभवातून आलेला असेल, नक्कीच तुम्ही तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.